हाय गाईज, जय भीम सगळ्यांना. पुन्हा एकदा कुसुम या ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं. कुसुम यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. एवढ्या दिवसांनी ब्लॉग पण होते तर सगळं विसरली. खूप दिवसानंतर ब्लॉग आला आहे आपला. तर आम्ही चाललो आहे मस्त एका ठिकाणी फिरण्यासाठी. ते लोकेशन सांगते मी तुम्हाला, कुठे जाते काय जाते आणि सगळ्या गोष्टी दाखवते. गाईस तर त्याचं कारण असं होतं की भावनाची आजी वारली होती, त्यामुळे आपण कुठेतरी दुखवता होता, त्यामुळे आपण ब्लॉग बनवत नव्हतो. आता परत एकदा पुन्हा सुरुवात करत आहोत तुमच्या कृपेने आशीर्वादाने. तर आम्हाला असंच सपोर्ट करत राहा. तर चला आपण चाललो एका ठिकाणी, दाखवूया. चला तर मग चला तर काही भेटूया आपण आता पुन्हा एकदा. बघू शकता. सनसेट होत आहे गाईस मस्तपैकी. हो आणि संध्याकाळचं क्लायमेट किती भारी वाटतं हे बघा. हे बघा गाईस सनसेट. समोरून खूप छान वाटतंय गाईस. सावलीच्या बोर्डामधून रस्त्याला पोहोचलोय गाईस. चला तर पटापट जाऊया. सनसेट झालेला आहे काही. ते पण नवीन डोंगर मातीचा पुन्हा किती छान दिसतंय. घेतलं मातीचा डोंगर. हे बघा किती भारी वाटतंय ते लांबून. गाईस आम्ही प्राचीन काळात मंदिरात आले. अंबरनाथचं प्राचीन काळी मंदिर आणि ते शिव मंदिर. आणि हे ते बघा असं दिसत असेल थोडस ते बघा झाडाच्या टोकाजवळ. आणि असं सांगत आहे की इथे लेण्या पण आहेत. तर आपण आता जाऊन बघूया. काय नाही तोच एक मेन पार्ट आहे इथं गाईज. तर चला आपण आलोय मस्तपैकी. तुम्हाला पण दाखवते मस्त प्राचीन काळातलं मंदिर. तुम्ही पण एन्जॉय करा. हे बघा गाईज इथे सगळं बघा काय काय बघा. मला तर काही आयडिया नाही याच्याबद्दल. मणी माळा सगळं शिवलिंग. हे बघा इथून एंट्री आहे. आणि या नदी जाऊया आपण. पावसामध्ये फुल धुडून वाहते. ही नदी आहे. अय्यो हे बघा. हो हे बघा दरवाजे पण आहे त्याला बाबू. हे बघा पण नाला टाईपच वाटतंय मला. पण नालाच वाटतोय. नाला पण नदी आहे. तर हा बघा तो दादा आहे. त्याने ना यूट्यूब चॅनलचं नाव घेतलं माझं. ते मंदिर खूप छान आहे बघा. प्राचीन काळातलं मंदिर किती छान वाटतंय. एंट्री हा ना. हा बघा हा भाग सगळा
इथून तिथपर्यंत पूर्ण नालीसारखंच वाटतंय, पण ते नाल्या टाईप बघा. इथून आणि इकडे पूर्ण असा सरळ आहे आणि हा ब्रिज आहे इथून जाण्याचा. हे बघा, तर हे आहे प्राचीन शिव मंदिर, पुजारी कोळी समाज, जुने अंबरनाथ गाव. आलेल्या सर्व भावकाचे स्वागत. तुमचे पण स्वागत झाले बघा. मंदिरामध्ये असं पद्धती ते आहे वाटतं. शिवलिंग आहे का काही माहीत नाही. हे बघा, राकेशजीची एंट्री झाली. चल सोना, चल रे बाळा. तर गाईज आम्ही आलोय बघा मस्तपैकी मंदिरासमोर. हे बघा, या इथं फोटो काढू आपण. तुम्ही तरी या बाईला. आणि हे बघा मस्तपैकी फोटो पण काढले आणि मंदिर बघा. आणि आता आपण आतमध्ये जाऊया मस्त दर्शन घ्यायला. तर चला आपण मस्त दर्शन घेऊया. तर बघा, नमो नमो हे बघा गाईज, बुद्ध हे पण बुद्ध आहे. प्राचीन लेणी आहेत. प्राचीन लेणी. हे बघा गाईज, आतून पूर्ण हे बघा बुद्ध, बुद्धाची लेणी. हे बघा लेअर. हे बघा पूर्ण. हे बघा कसं मस्त घंटा घालत ते. हे बघा, इथं शिव आहे, शिव मंदिर आहे बघा इथं. हे बघा शिवलिंग आहे. आणि हा एक पॉइंट आहे गाईज, बघूया आपण इथं काय आहे खाली जाऊन. हे बघा, हे सोनू साफसूफ चालू आहे. त्या दरवाजाने गेलो, या दरवाजाने बाहेर आलो. हे बघा मुरुड जंजिरा एलिफंटाला मस्त आहे पूर्ण. हे बघा गाईस, तुम्हाला दिसतंय का इथं कासव आहे बघा. हे बघा कासव आहेत बघा इथं भरपूर. हे बघा, पाणी घाण झालंय पण कासव खूप आहेत याच्यामध्ये. हे गरम पाण्याचं कुंड होतं पण बघा किती घाण करून ठेवलंय. ते बघा पूर्ण कासव कसे हलतायत बघितलं. हो रे, कासवच आहे का ते पण. बापरे, बघ छोटे मोठे किती आहेत. बंद करून ठेवलंय त्यांनी, जायलाच जागा नाही इथून. बघ ना किती मोठा कासव आहे. आणि हे बघा इकडून मस्त मंदिर आहे. हे बघा गाईज, मस्त सेल्फी स्टिक ठेवून आम्ही मस्त खूप सारे फोटो काढले आणि मी पोस्ट पण करणार आहे हे फोटो. आणि हे मंदिर कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर होय, इथंच एंड करता का ब्लॉग? हो. तर बघू आता राकेशजी काय म्हणतात. मला तर खूप छान वाटलं इथे येऊन. तर कसा वाटला गाईस हा ब्लॉग मला. आपला प्राचीन शिव मंदिर आणि त्या शिव मंदिर लेण्या पण आहेत भरपूर. तर तुम्ही पण या, व्हिजिट करा आणि दर्शनाचा लाभ घ्या. आम्ही आलो होतो आणि हा ब्लॉग इथेच एंड करते. सॉरी. आणि आपला छोटा ब्लॉग कसा वाटला, भरपूर दिवसांनी आलेला. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, बेल आयकॉन क्लिक करा. ज्याने सबस्क्राईब केलं नसेल त्याने पण सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. बाय बाय, जय भीम, जय संविधान. बाय करतो. बाय बाय दादा.